नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. श्रावण बाळ योजना तसेच निराधार योजना या योजनेचे पैसे तुम्हाला येत असेल तर तुमचे पैसे जानेवारीपासून बंद होऊ शकतात. ते कसे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपणा सर्वांना माहीत आहे की श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना तसेच संजय गांधी निराधार योजना या योजनेद्वारे 65 वर्षापेक्षा जास्त असलेले निराधार व्यक्ती तसेच विधवा महिला यांना शासनाद्वारे 1,500 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. हे अर्थसहाय्य या अगोदर यांना बँक अकाउंटद्वारे दिले जात होते. म्हणजे अर्ज भरत असताना तुम्ही जे बँक पासबुक दिलेले आहेत त्यावरच हे पैसे जमा केले जात होते. परंतु आता जानेवारी 2025 पासून या नियमामध्ये थोडा बदल झालेला आहे. तर हे पैसे आता डी-बी-टी प्रणालीमार्फत त्या आधार लिंक बँक खात्यामध्ये येणार आहेत. म्हणजे आता तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा न होता तुमच्या आधारला जे काही बँक खाते लिंक केलेले आहेत त्यानुसार ते पैसे जमा होतील. जर तुम्ही तुमच्या बँक खात्यासाठी डी-बी-टी लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर डी-बी-टी लिंक करून घ्या. अन्यथा तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. तुमचे पैसे बंद होतील. यासाठी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तोही आपण पाहूया. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी-बी-टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा जी-आर 19 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत डी-बी-टी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्याची संख्या 27,15,796 इतकी आहे. त्या अनुषंगाने डी-बी-टी पोर्टलवर ऑनबोर्ड म्हणजे आधार व्हॅलिडेट झालेल्या आणि आधार न व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य डी-बी-टी पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने म्हणजेच बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंत उपलब्ध असेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डी-बी-टी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्याची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्याचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबविण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जानेवारी 2025 पर्यंतच तुम्हाला पूर्वीप्रमाणे पैसे जमा होणार आहेत. यानंतर तुमचे पैसे डी-बी-टी प्रणालीने तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नॅशनलाइज जे कुठलं बँक अकाउंट आहे त्यासाठी आधार लिंक करून घ्यायचं आहे. बँकेमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे आमचा आधार डी-बी-टीसाठी लिंक करून द्या. हे 2च काम तुम्हाला करायचे आहेत. तुमच्याकडे नॅशनलाइज बँकेचं बँक अकाउंट असणं आवश्यक आहे आणि त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तिथं सांगायचं आहे की तुमचं आधार डी-बी-टीसाठी लिंक करायचं आहे. तरच तुमचे पैसे फेब्रुवारीपासून तुमच्या बँक खात्यामध्ये डी-बी-टीद्वारे क्रेडिट केले जातील. अन्यथा तुमचं डी-बी-टी जर लिंक केलं नाही तर तुमचे या दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला बंद होतील. त्यामुळं हे महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे. ज्या लाभार्थ्यांची संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना सुरू आहेत त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्या. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.